चित्तनिधी अवलोको मुख बहु वाटे दुःख विको वाढव थोडा फुटो पाही हृदय पहिलेच बरोबर होतं विको वाढवा आणि एकदा लागलंच तर हात लावू नका त्याला हरी वाढवा विको आता हरी बसा त्याला हातच लावू नका निवांत बसा कामे नेले चित्त निधी अवलोको मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले थोरी उरली राही वासना येथे अवघे वाया गेली दिसती सायास तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संत राम कृपा हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची मूर्ती, साधकाची मायबाप, अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे. एखाद्या वेळेस आपल्याला वेळ जर कमी पडली तर अभंग सोडवता येणार नाही. याच्याकरता अगोदर धावत्या वेगामध्ये अगोदर सरळ सरळ असणारा अर्थ सांगतो अभंगाचा. कामी नेले चित्त निधी अवलोकू मुख. आता काहीच करू नका बघा, निवांत बसा तुम्ही. आता ते कसं आमचा स्वर कमी जास्त झाला पण आपसूर लागते. पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये असं वर्णन करतात. बोलत असताना असं म्हणतात, कामी नेले चित्त निधी अवलोकू मुख. प्रत्येक जणाचं चित्त हे जर कोण घेऊन गेला असेल तर ते चित्त कामानं असणारं घेऊन गेलेलं आहे. आणि कामानं चित्त नेल्यामुळं देवाचा मात्र चेहरा मात्र माणसाला बघण्याकरता मिळत नाही. कशामुळं? त्या कामामुळं. कामी नेले चित्त निधी अवलोकू मुख. त्या देवाचा चेहरा माणसाला बघूसा वाटत नाही, वेळ भेटत नाही. कशामुळं? कामानं. कामानं प्रत्येक जणाचं चित्त असणारं घेऊन गेलेलं आहे. निधी अवलोकू मुख. तुकोबराय वर्णन करतात, त्याच्यामुळं मला मात्र फार असणारं दुःख वाटत आहे. किती दुःख वाटत आहे? दुःखाची मर्यादा सांगितलेली आहे. हे दुःख कमी नाही बरं का. हे दुःख एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे की या दुःखामुळं मला असं वाटतं माझं हृदय मात्र या ठिकाणी फुटून जाईल. निधी अवलोकू मुख. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. माझं असणार हृदय या ठिकाणी फुटून जाईल एवढं असणार दुःख झालेलं आहे. देवाला विनंती करत असताना करतात, देवा अरे या संसारामध्ये आम्हाला तू का सासूरवासी केलंस रे? कागा सासूरवासी मज केले भगवंता. आम्हाला असं सासूरवासी तू का केलंस? कागा सासूरवासी मज केले भगवंता आणि आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा या संसारामध्ये आम्हाला सासूरवासी केलंस, आमच्या हातामध्ये मात्र काही सुद्धा असणार नाही. कागा सासूरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आमच्या हातामध्ये मात्र कसली सुद्धा असणारी सत्ता नाही. आम्हाला असं वाटतं भल्या पहाटे 4 वाजता तुझ्या दर्शनाला उठून यावं, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना. आम्हाला असं वाटतं सकाळी झोपेतून उठावं, आंघोळ करावी, गंध लावावं, सुचिरभूत व्हावं आणि तुझ्या असणारं दर्शनाला यावं असं आम्हाला वाटतं. पण येथे न चले थोरी उरली राहे वासना. तुझ्या दर्शनाला यावंसं असं वाटतं, पण आमच्या जवळची असणारी जी वासना आहे का नाही, सगळी वासना मात्र नष्ट झाली नाही. थोडीशी वासना शिल्लक राहिल्यामुळं तुझ्या मात्र दर्शनाला आम्हाला येता येत नाही. तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये असं वर्णन करतात, येथे अवघे वाया गेली दिसती सायास. आतापर्यंत संसार करत असताना जेवढे काही आम्ही सायास केले का नाही, सगळे असणारे सायास मात्र वाया गेले. तुका म्हणे किंवा येथे अवघे वाया गेली दिसती सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. आतापर्यंत जीवन जगत असताना जेवढे काही असणारे आम्ही सायास केले,
त्या सायासाच्या बाबतीमध्ये काही सुद्धा असणार शिल्लक राहिलं नाही. त्याच्यामुळं आमचं हृदय असणारं या ठिकाणी दुःखाच्या बाबतीमध्ये फुटून जातं का काय असं आम्हाला वाटतं. असा अभंगाचा सळसळ भावार्थ. विठाला विठाला. आजची असणारी कीर्तनरूपी सेवा कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. ही सेवा आयोजन करत असताना त्यांच्या असणाऱ्या पत्नी गंगा भागीरथी यमुनाबाई जगन्नाथ जाधव, दोन असणारी सुपुत्र पांडुरंग जगन्नाथ जाधव, प्राध्यापक डॉक्टर संतोष जगन्नाथ जाधव, 5 असणाऱ्या कन्या रुक्मिणबाई कचरू दापकी कन्नड, मीराबाई दशरथ गवळी देवगाव, कैलासवासी वैकुंठवासी शोभाबाई रामभाऊ कांबळे वसू सायगाव, गंगा भागीरथी उज्ज्वलाताई दुर्गानाथ विधाते जानोरी नाशिक आणि गयाबाई रमेश सोनवणे अंधानेर, सून रुक्मिणबाई पांडुरंग जाधव, रोहिणी संतोष जाधव, नातू सूरज पांडुरंग जाधव, नातसून नेहा सूरज जाधव, नाती मनीषा रवींद्र दापके कन्नड, शारदा नकुल नौपुते चिकलठाण, पल्लवी कृष्णा गवळी देवनाळा, संस्कृती संतोष जाधव, आरोही संतोष जाधव आणि समस्त जाधव परिवार, रानमाळा असणारी वस्ती शिल्लेगाव, संपूर्ण असणारी पाहुणी मंडळी सगळ्याच्या सहकार्यानं आज ही कीर्तनरूपी असणारी जी सेवा आहे कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. आणि दुसरा असणारा एक पर्वकाळ म्हणजे यांच्याच प्रीत्यर्थ 7 दिवसाची श्रीमद भागवत महापुराणाची असणारी कथा या ठिकाणी आपण केली. या कथेची सांगता म्हणून आज काल्याचं सुद्धा कीर्तन. विडाला विडाला. या वर्षश्राद्धाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं, हा वर्षश्राद्धाचा असणारा जो कार्यक्रम आहे, आज पृथ्वी तलाची यात्रा संपन्न करून या जीवात्म्याच्या बाबतीमध्ये 1 वर्षाचा असणारा कालावधी आज दुपारी 12च्या सुमारास म्हणजे पूर्णत्वाला असणारा हा जातो. म्हणजे आज 1 वर्षाचा असणारा कालावधी या ठिकाणी झाला. आता हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम का करायचा याच्या बाबतीमध्ये काही शास्त्रामध्ये पुराणामध्ये काही याचं वर्णन केलेलं आहे. का कार्यक्रम करायचा याचे 2 भाग सांगितलेले आहेत. माणूस मरण पावल्याच्या नंतर मग पशु पक्षी वगैरे यांच्या बाबतीमध्ये काही गंगापूजन 10वा 13वा असे जे काही कार्यक्रम आहेत किंवा वर्षश्राद्ध आहेत पुण्यतिथी आहे यांच्या बाबतीमध्ये मात्र कुठं काय असं काही वर्णन केलं नाही. काही साधू संतांनी केले, नवे काही देवता मंडळींनी सुद्धा त्यांचा विधी केला, पण असं काही कुठं काही वर्णन मात्र नाही. कुणी जर आपल्यावर प्रेम केलं असेल तर त्यांचा विधी मात्र आपण करतो. याला दृष्टांत जर द्यायचा म्हटलं तर जटायूचा सगळा विधी जर कोण केला असेल तर जटायूचा विधी संपूर्ण प्रभू श्री रामचंद्रजींनी केला. पशुच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर महिसी पुत्रामुखी बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, ज्या माऊलींनी रेडा बोलवला या रेड्याचा सुद्धा असणारा समाधीचा सगळा सोहळा जर कोण केला असेल तर आळंदी निवासी माऊलींनी असणारा सोहळा केला. आळे फट्याच्या ठिकाणी तो असणारा जो पशु आहे का नाही म्हणजे रेडा, त्याचा सगळा असणारा समाधीचा उत्सव माऊलींनी केला. प्रभू श्रीरामचंद्रजींनी पक्षाचा म्हणजे गरुडाचा केला. आणि आपल्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर मानव काय करतात, कुणी जर आपल्या जवळचा असणारा एखादा माणूस जर मरण पावला त्याचा सुद्धा 10वा 13वा नवे मासिक श्राद्ध आणि वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करतात. विडाला विडाला. या वर्ष श्राद्धाच्या बाबतीमध्ये
13वा दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर दुपारी 12 वाजता हा जीवात्मा संयमिनी नावाच्या नगरीकडे असणारा प्रवास करण्याकरता सुरुवात करतो. काही भाग असे आहेत कीर्तनाचे. कीर्तन गंगापूजन असेल, वर्षश्राद्ध असेल किंवा पुण्यस्मरण असेल, जो ग्रंथामध्ये भाग सांगितलेला आहे कीर्तन करणं तोच सांगायचा, दुसरा मात्र मांडायचा नाही बरं का. जो विषय दिलेला आहे तोच विषय मांडायचा. वर्षश्राद्धाच्या बाबतीमध्ये दुपारचे 12 वाजले ना, अन्नप्रसाद असणारा तो जीवात्मा खातो, सगळ्या जणाला असणारा आशीर्वाद देतो. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती आपुल्या कुळा, कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती आपुल्या कुळा. त्यांचा संपूर्ण जर विधी केला तर विधी केल्याच्या नंतर ते पितर मात्र आशीर्वाद देतात. आणि जर त्यांचा विधी जर नाही केला तर ते पितर शाप सुद्धा देतात. महाराजांनी सुंदर असणार प्रमाण दिलं. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. पितर शाप सुद्धा देतात आणि पितर एखाद्या वेळेस आशीर्वाद सुद्धा देतात. फक्त एवढंच आहे, त्यांचा जसा विधी होईल, विधी जर चांगला झाला तर आशीर्वाद चांगला देतात, आणि विधीमध्ये जर काही कमतरता पडली तर ते पितर लोक शाप सुद्धा देतात. शापाच्या बाबतीमध्ये काही वर्णन केलेलं आहे. गरुड पुराणामध्ये 1 आणि 2 नाहीत, 18 असणारे अध्याय आहेत. आणि त्या 18 अध्यायापैकी 13व्या अध्यायामध्ये काही वर्णन केलेलं आहे. प्रेताच्या बाबतीमध्ये जर काही विधी जर तंतोतंत जर नाही झाला तर ते जीवात्मे प्रेताच्या बाबतीमध्ये काय करतात तर पाठीमागलच्या लोकांना असणारा शाप देतात. आता तो शाप नेमका कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये आहे त्याचं काही वर्णन केलेलं आहे. ऐका आता लक्ष देऊन. शापाची भूमिका अशी सांगितलेली आहे, एखाद्या वेळेस पाठीमागलचे लोक जर संसार करत असतील तर संसारामध्ये त्यांच्या विघ्न मात्र भरपूर येतात. ते कोणते कोणते विघ्न ऐका. त्या वंशामध्ये पुढं मात्र पुत्र संततीचा भाग मात्र होत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. आणि याला काही पुरावे आहेत, हे काही मनाचा आहे अशातला काही भाग नाही, पुराणांना असणारं सांगण्याकरता सुरुवात केलेला आहे. त्या वंशामध्ये पुढं चालून पुत्र संतती होत नाही. एवढंच नाही, पुत्र संततीच्या अगोदरचा भाग असा सांगितलेला आहे, गर्भ जर एखाद्या वेळेस पोटामध्ये असेल तर तो गर्भ नष्ट सुद्धा होतो. एवढंच नाही, कसा एखाद्या वेळेस जर त्या गर्भाच्या बाबतीमध्ये जर मुलाचा कन्येचा जन्म जर झाला तर ती पुत्र संतती व्यवस्थित स्वरूपामध्ये जन्माला येत नाही. माझ्याकडे थोडंसं व्यवस्थित बघा. एक, त्याला असा डोळा नसणार. नंबर 2, असे लुळे असणार. लक्ष करा बरं का. त्यांना बोलल्याला कळता येणार नाही. जर खाऊ घातलं त्यांना तर त्यांना व्यवस्थित अन्न चावता सुद्धा येणार नाही. असे जे जन्माला येतात का नाही, गरुड पुराणाने सांगितलेलं आहे, हे पूर्वज कोणीतरी मरण पावलेले, त्यांचा विधी मात्र झालेला नाही, परत त्रास देण्याकरता परत जन्माला येतात. एवढंच नाही, कोणाचा जर विधी जर थांबलेला असेल
तर शेती करत असताना किती जरी चांगली शेती करत असेल तर त्याच्या शेतीमध्ये मात्र उत्पन्न मात्र निघणार नाही. त्याने किती शेती चांगली करू द्या, शेजारच्या बाबतीमध्ये उत्पन्न चांगलं निघल, पण याला मात्र उत्पन्न मात्र निघणार नाही. एखाद्या वेळेस उत्पन्न निघालं त्याला भाव लागणार नाही. काही भाग सांगितलेत. माणसं बोलत बोलत म्हणतात, अहो 2 दिवसाचा फरक झाला हो, कापसाला 10,000 भाव होता, मी नेऊन विकला तर 6,500 विकावा लागला. हा जो दोष सांगितलेला आहे का नाही, कुठलं जरी कार्य करण्याकरता गेला तर त्याच्यामध्ये त्याला अपयश येतं. एवढंच नाही, पुढे एक भाग सांगतो. जिथं विधी थांबलेला असतो तो माणूस अगोदर चांगला जरी असला तर वाईट माणसाच्या संगती त्याला लागतात. विधी जर कोणाचा थांबला ना तर वाईट माणसाच्या त्याला संगती लागण्याकरता सुरुवात होतात. नवे नवे व्यसनाच्या अधीन असणारा तो माणूस जातो. माणसं म्हणतात अगोदर नव्हता होतो तसा, पण आता मात्र व्यसन मात्र तो करायलेला आहे. एवढंच नाही, व्यसन करतो, पुढं संसार करत असताना व्याभिचार करण्याकरता सुरुवात करतो. व्यसन केल्याच्या नंतर व्याभिचार आणि कडीकून एका मग विकण्याकरता तो सुरुवात करतो. त्याचे काही दोष सांगितलेले आहेत. एवढंच नाही, घरी जर एखाद्या वेळेस गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, बाजारावरून कुठून जर विकत आणले तर ते जनावर सुद्धा दावणीवर बांधल्याच्या नंतर जास्त दिवसापर्यंत राहत नाहीत. काहीतरी त्याला रोग होणार आणि त्या जनावराची असणारी हानी होणार. त्याने किती संसार प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू द्या, अजिबात नाही. घरामध्ये सुख समाधान लाभणार नाही. जेवण करण्याकरता जर बसला तर तो माणूस जास्त करून पत्नीच्या बाबतीमध्ये राग राग करणार. हे काही दोष सांगितलेले आहेत. त्याने किती संसार करण्याचा प्रयत्न करू द्या, संसारामध्ये मात्र त्याला यश मात्र कुठल्याच बाबतीमध्ये येणार नाही. आणि हे सगळे दोष जर कशाचे असतील तर हे सगळे पितृदोष आहेत. विडाला विडाला हे संपूर्ण पितृदोष जर पुन्हा काढायचे असतील तर हे पितृदोष काढण्याकरता आपल्याच परिसरामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर आहे. इथं जर विधी कुणाचा थांबलेला असेल तर तो परत विधी जाऊन नाशिक त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी स्मशानमध्ये बसून 3 दिवसाचा विधी परत करावा लागतो. जशाला तसा तंतोतंत. मी म्हणतो इथून तिथपर्यंत जाण्यापेक्षा, विधी तिथं करण्यापेक्षा, एकदा जर कुणी आपल्या घरातलं मरण पावलं असेल ना तर त्याचा कृपेचा आशीर्वाद घेण्याकरता त्यांनी रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून आपल्याकरता संसार एवढा जतन करून ठेवला ना तर तो माणूस मरण पावल्याच्या नंतर त्याचा तंतोतंत विधी करायचा. विडाला विडाला आणि कुणी मुलगा असो कन्या असो आपल्या आई वडिलाचा जर विधी करत असतील ना तर त्यांच्या पदरचा 1 रुपया सुद्धा कुणी खर्चत नाही बरं का. लक्ष देऊन ऐका. तुम्ही म्हणताल कसं काय, त्याचं कारण एक आहे. कुठल्याही आई वडिलांना प्रॉपर्टी कमवत असताना 2 एकर 4 एकर 5 एकर 10 एकर कमवूनच ठेवलेली आहे. कोणी जमीन कमवली नसेल तर कमीत कमी घर तरी कमवून ठेवलेलं आहे. 1 गुंठा जरी जमीन घ्यायची म्हटलं, 1 गुंठा तरी 4 लाख 5 लाख रुपये लागतात. आणि आई वडिलाचा कार्यक्रम करायचा म्हटलं तर जास्तीत जास्त खर्च लागून किती लागेल, 50,000 1 लाख याच्या पुढे काही खर्च जात नाही बरं का. पण आई वडिलांनं कमवून ठेवलेली जी प्रॉपर्टी आहे, 1 एकर जर विकायचं जर म्हटलं तर आज रोडला तुम्ही जा 1 कोटी रुपयापर्यंत 1 एकरचा भाव आहे. मग एवढी प्रॉपर्टी कमवून जर कोण ठेवली असेल तर केवळ मुलाकरता असताना एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे. आपण त्यांचा विधी करत असताना आपला 1 रुपया सुद्धा खर्च करत नाहीत. पण काही असे लोक आहेत, आई वडिलाचा कार्यक्रम करायचा म्हटलं एकदम मागे सरकण्याकरता सुरुवात करतात. कार्यक्रम मात्र असा उल्हासानं मात्र करत नाहीत, एकदम मागे सरकणार. कशाला महाराज लावायचा, कशाला कीर्तन करायचं, एवढा स्वयंपाक कशाला करायचा, हा मंडप कशाला लावायचा. अरे आई वडिलांनं तुझ्या बाबतीमध्ये संसार करत असताना कुठलीही कमतरता ठेवली नाही, पण त्यांचा विधी करत असताना पाठीमागलचे माणसं मात्र कमतरता करतात. विडाला विडाला या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या बाबतीमध्ये काही भाग सांगितलेला आहे. एक आशीर्वादाचा आणि दुसरा असणारा शापाचा. माणसाच्या प्रवासाच्या बाबतीमध्ये वर्ष श्राद्धापर्यंत जो कोणी माणूस मरण पावलेला आहे त्याला 1 वर्षाचा प्रवास सांगितलेला आहे. 1 आणि 2 नाही, प्रवास करत असताना 16 असणारी गावं लागतात. त्या गावाचे नाव ऐका.
याम्यपूर, सौरीपूर, नरेंद्र भुवन, गंधर्वनगर, शैलागम, नाना क्रंदनपूर अशा प्रकारचे 1 आणि 2 नाही 16 गावं लागतात. त्याचा मुक्काम सांगितलेला आहे. मुक्काम करत असताना कोणत्या गावामध्ये 1 दिवसाचा मुक्काम करतो तर कोणत्या गावामध्ये 2 दिवसाचा मुक्काम करतो. हे आपण जे मासिक श्राद्ध घालतो का नाही, मासिक श्राद्ध घालणं म्हणजे त्या दिवशी त्या माणसाला 1 दिवसाची विश्रांती असते. त्या दिवशी जास्त प्रवास मात्र नसतो. पण विश्रांती म्हणजे काही दिवसभर झोपत नाही बरं का तो. फक्त त्याला विश्रांती दिलेली आहे. जेवण करण्याकरता 1 तास आणि आराम करण्याकरता 1 तास, फक्त 2 तासाची असणारी विश्रांती असते. जसं रोजानं महिला मंडळी पुरुष मंडळी गेले का नाही, रोजानं गेल्याच्या नंतर जेवण्याकरता त्यांना 1 तास लागतो रोजानं गेल्याच्या नंतर. आणि गुत्त घेतल्याच्या नंतर 5 मिनिटात जेवण हो. गुत्त जर सगळं घेतलेलं असेल का नाही 5 मिनिटात जेवण लगेच कामाला. आणि रोजाना जर असेल तर जेवण करायला 1 तास आणि आराम करायला 1 तास. हे गरुड पुराणात सांगितलेलं आहे. 2 तासाची त्याला विश्रांती. आणि प्रवासाच्या बाबतीमध्ये दररोजचा प्रवास जर किती असेल तर प्रवासाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे 247 योजन त्या जीवात्म्याला प्रत्येक दिवसाला चालावं लागतं. एका योजनामध्ये 4 किलोमीटरचं अंतर भरतं. कमीत कमी त्या जीवात्म्याला दररोजचा 1000 किलोमीटरचा असणारा प्रवास करावा लागतो. अहो 30 किलोमीटर चालायचं म्हटलं तर लोक आळंदीची यात्रा सोडून घराकडे येतात. 1 वर्षाचा प्रवास करत असताना दररोजचा 1000 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि एवढं चलत असताना त्या जीवात्म्याला चलता येत नाही. त्यावेळेला यमाचे 2 दूत येतात. दोन्ही दंडाला पकडतात आणि त्याला मारीत असणार घेऊन जाण्याकरता सुरुवात करतात. मारिती तोडीती सोडीती निष्ठुर, मारिती तोडीती सोडीती निष्ठुर. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. त्याला मारहाण करण्याचा असणारा प्रयत्न करतात. मग काही लोकांचे प्रश्न असा असतील, मरण पावलेल्या माणसाला प्रत्येक जणालाच असं करतात का? त्याचे 2 भाग सांगितलेले आहेत. मरण पावलेल्या माणसाला प्रवास तोच आहे. शब्द ऐका बरं का लक्ष देऊन. मग तो पुण्यवान असेल किंवा पापी असेल, प्रवास त्याचा सारखाच आहे. फक्त प्रवासामध्ये फरक आहे. पापी माणूस जर असेल तर त्याला मारीत झोडीत असताना घेऊन जातात. आणि पुण्यवान जर माणूस असेल ना, त्याचा प्रवास मात्र सुखरूप आहे. असं समजत असेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. ज्याच्याजवळ प्रायव्हेट गाडी नाही किंवा स्वतःची गाडी नाही, त्यानं जर महामंडळानं प्रवास करायचा म्हटलं, रेल्वेनं प्रवास करायचा म्हटलं, पॅसेंजर डब्बा जर असला ना, तर माझ्याकडे बघा असा माणूस असतो बरं का, एवढा धरून ब्रेक मारलं की एकदा पुढे जाणार, ब्रेक मारलं की एकदा पाठीमागे येणार. आणि कुठं कुठं जागा भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही बरं का. प्रवास सगळ्याला सारखाच आहे. आणि प्रायव्हेट जर गाडी असेल तर गाडीमध्ये सुखरूप असताना एसी लावून प्रवास करतो. मग फरक एवढा सांगितलेला आहे, पुण्यवान माणसाचा प्रवास स्वतःच्या गाडीमध्ये चांगल्या स्वरूपामध्ये, आणि पापी जर माणूस असेल तर त्याला मारहाण करतच असणारे घेऊन जातात. प्रवासाच्या बाबतीमध्ये त्याला काही भाग सांगितलेला आहे. पुण्यवान माणसाचा प्रवास वेगळा आणि पापी माणसाचा असणारा जो प्रवास आहे तो मात्र असणारा वेगळा प्रवास सांगितलेला आहे. आणि हा प्रवास 1 वर्षाचा असणारा सांगितलेला आहे. या प्रवासाच्या बाबतीमध्ये प्रवास संपत कधी आहे का, वर्ष श्राद्धाच्या दिवशी बरोबर 12 वाजता असणारा हा प्रवास मात्र संपतो. त्या नगरीचं वर्णन केलेलं आहे. संयमनीपुरी नावाची असणारी ही नगरी आहे. ही नगरी कुठं आहे ते ऐका. दक्षिण दिशेला समुद्राचा असणारा भाग आहे आणि समुद्राच्या पाण्याच्या खाली असणारी ही नगरी आहे.
आणि या नगरीच्या बाबतीमध्ये संयमिनी पुरी नावाची नगरी, त्या नगरीचा असणारा राजा जो कोणी आहे त्या राजाचं नाव आहे धर्मराज यम. त्याला धर्मही म्हणतात आणि यमही म्हणतात. काही लोक म्हणतात यमाच्या नगरीला माणसानं जाऊच नाही, पण एक सांगतो यमाची नगरी सुद्धा वाईट नाही बरं का. यमाच्या नगरीला तुम्ही असं वाईट समजू नका. यमाच्या नगरीला त्याच्या सभेमध्ये जाऊन बसण्याकरता सुद्धा भरपूर पुण्य लागतं. कोण कोण सभेमध्ये जातं ते ऐका. इंद्रदेव सुद्धा यमाची भेट घेण्याकरता त्या संयमिनीपुरी नावाच्या नगरीमध्ये जातो, यमाची भेट घेतो. अहो दुसऱ्या लोकांचं सोडून द्या, इंद्र जातो, चंद्र जातो, त्रिभुवनाचे असणारे मालक भगवान शंकर सुद्धा त्या यमाची भेट घेण्याकरता संयमिनीपुरी नावाच्या नगरीमध्ये असणारे जातात. फक्त फरक एवढा आहे, जी सभा आहे ती सभा मात्र एकदम चांगल्या स्वरूपामध्ये आहे, पण तिथं जे वार्ड तयार केलेले आहेत का नाही ते वार्ड मात्र विशेष स्वरूपामध्ये, जसं पाप केलेलं आहे का नाही त्या पापाच्या स्वरूपामध्ये असणारे वार्ड केलेले आहेत. असं जर समजत नसेल, संभाजीनगरला घाटी असणारं हॉस्पिटल आहे का नाही, अगोदर ओपीडी मध्ये गेल्यानंतर चिठ्ठी काढायची, तिथं वार्ड देतात. गुडघा दुखत असेल तर वेगळा वार्ड, मान दुखत असेल तर वेगळा वार्ड, कुणी औषध पेला असेल तर वेगळा वार्ड. तसं जसे माणसानं पाप केले असतील तसे 28 प्रकारचे तिथं नरक आहेत. जसं पाप असेल तसं त्या नरकामध्ये नेऊन टाकतात. विडाला विढाला. आणि या वर्ष श्राद्धाच्या बाबतीमध्ये दुपारी 12 वाजता असणारा हा जीवात्मा गेला ना, तर जीवात्मा गेल्याबरोबर जीवात्म्याचं जर पुण्य असेल तर त्या जीवात्म्याला तो असणारा यम आहे का नाही पंढरीश परमात्म्याच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये चांगला असणारा तो दिसतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, आणि रुळे माळ कंठी वैजयंती. तो देव असणारा यम असणारा दिसत असताना चांगल्या स्वरूपाचा असणारा दिसतो. माणूस जर पापी असेल तर अक्राळ विक्राळ स्वरूपामध्ये राक्षसासारखा असणारा दिसतो. तिथं काही वेळ जास्त नसतो. माणसाला नेऊन उभा केलं ना, ब्रह्मदेवानं श्रवणदेव नावाचे असणारे 12 प्रकारचे असणारे देव निर्माण केलेले आहेत. त्याचा हिशोब करत असताना 1 मिनिटाच्या आतमध्ये असणारा हिशोब करतात. असं समजत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. बँकेमध्ये कुठं जर आपण गेलो ना पैसे काढण्याकरता, तर अगोदर अंगठा लावावा लागतो. किती पैसे आहेत नुसतं अंगठा लावल्याबरोबर कळतं, लाख रुपये आहेत, 2 लाख रुपये आहेत. तसं तिथं निसताना माणूस नेऊन लावला ना आणि असा उभा केला माणूस की 2 मिनिटामध्ये याचं पुण्य किती आहे ना पाप किती आहे 2 मिनिटामध्ये असणारं समजतं. एवढंच नाही तर माणसाच्या हे जे आपले 2 खांदे आहेत, इथं चित्रगुप्ताची असणारी निर्मिती आहे. कुणाला जरी काही कळत नसेल पाप केलेलं, तर ते चित्रगुप्ताला असणारं संपूर्ण पाप कळतं. नवे नवे हे पाप कळत असताना अनेक प्रकारचे असणारे लोक सांगितलेले आहेत. दिवसाचं केलेलं पाप जर कुणाला समजत असेल तर दिवसाचं पाप सूर्याला समजतं आणि रात्रीचं पाप चंद्राला समजतं. पुढं आणखी 5 जणाला हे पाप समजतं. नंबर 1, पाप करत असताना माणसाचा पाऊल असणारा कधी पृथ्वीवर असतो, हे पाप पृथ्वीला समजतं. कधी कधी माणसाचा असणारा प्रवास करत असताना हवेतून प्रवास आहे, हवेला सुद्धा पाप कळतं. नवे नवे अग्नीला पाप कळतं. वर्णन असं केलेलं आहे, आकाशाला पाप कळतं आणि जलाला सुद्धा असणारं पाप कळतं. हे पापाच्या बाबतीमध्ये सगळे असणारे जाणकार आहेत. विठाला विठाला. आणि हे पाप आणि पुण्य जाणण्याच्या बाबतीमध्ये यम तर आहेच आहे, पण देव सुद्धा पाप पुण्य असणारा जाणतो. तुकोबरा एका प्रमाणामध्ये सांगतात, देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता, देव जाणता देव जाणता.
देव जाणता जाणोनी अंतर वर्तन जाणोनी अंतर वर्तन देव जाणता देव जाण जाणणारा जर कोण असेल तर जाणणारा असणारा देव आहे. देव जाणता विकू कमी करा नाही कमी नाही वाढवा त्याला. हॅलो. देव जाणता जाणोनी अंतर वर्ततसे देव चतुर आपोली सत्ता एका एकी देव चतुर आणि जाणोनी अंतर वर्त. माग पुढे झालं थोडस. आता पहा. यम जाणतो पंच महाभूत जाणतात चंद्र जाणतो सूर्य जाणतो आणि देव सुद्धा असणारा जाणतो. म्हणून माणसानं कर्म करत असताना हे सगळे आपल्याला जाणतात असं समजत नसेल. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा एक म्हण आहे. मांजरीनं दूध जरी डोळे झाकून पेत असेल मांजरीला जरी वाटत असेल की मला कुणीच बघत नाही तर घरातले माणसं तर बघतात ना. आपल्याकडे सुद्धा म्हण आहे. तसा देव आणि अनेक असणारे लोक सुद्धा पाप आणि पुण्यकर्माचा असणारा भाग मात्र जाणतात. 1 वर्षाच्या प्रवासाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तिथं संयमिनी नावाच्या नगरीमध्ये असणारा हा जीवात्मा जातो तिथं पाप पुण्याचा असणारा हिशोब होतो आणि आपण पाठीमागून देत असताना काही देता येत नाही आपल्याला. त्यांच्या पदरामध्ये जर शिदोरी कोणती द्यायची असेल तर सगळ्यात मोठी असणारी शिदोरी म्हणजे अन्नदानाची आणि नामदानाची असणारी ही शिदोरी आहे. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. नामदान या कलियुगामध्ये असणारं सगळ्यात मोठं असणारं हे दान सांगितलेलं आहे. अन्नदान आणि नामदानाची असणारी भूमिका. म्हणून या ठिकाणी कलियुगामध्ये सगळ्यामध्ये जर मोठं जर असणारं जर काय असेल तर गगनाहुनी वाढ नाम आहे. ते गगनामध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा असणारं ते वाढ आहे. नवे तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवापेक्षा जर मोठं जर काय असेल तर देवापेक्षा देवाचं नाव असणारं मोठं आहे. देवाला सुद्धा समजत नाही आपलं नाव किती मोठं आहे. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे. कुठं जर आपण जर सांगितलं कुणाला जा नुसतं माझं नाव सांगा, माणूस गावात असतो पण त्याला नुसतं नाव सांगितलं ना त्याचं असणारं कार्य होतं. म्हणजे माणसापेक्षा सुद्धा त्याचं असणारं नाव मात्र मोठं आहे. विठाला विठाला. म्हणून कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव आज 1 वर्ष श्राद्धाचा असणारा हा भाग आहे. प्रथम वर्ष श्राद्धाचा. आणि या जीवात्म्याच्या बाबतीमध्ये आपण पंढरीश परमात्म्याला एकच प्रार्थना करू. देवा आता इथून पुढल्या भावी काळामध्ये जन्मही देऊ नको आणि मरण सुद्धा देऊ नको. का? त्याचं कारण एक आहे. किती वेळा जन्मा यावे आणि निंदे व्हावे फजित म्हणूनी जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. परत जन्माला सुद्धा यायचं नाही आणि परत मरण सुद्धा नाही. आतापर्यंत पुतनेला सुद्धा सायुज्य नावाची मुक्ती मिळाली. नवे शिशुपालाला मिळाली. जरासंध असेल अनेक असणारे राजा असतील दैत्य असतील यांनी सुद्धा देवाची भक्ती करत असताना काही जणांनी सगुण भक्ती केली आणि काही जणांनी निर्गुण भक्ती केली. काही जणांनी विरोधी भक्ती केली. त्यांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती झाली. विठाला विठाला. आज या परिवाराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर वडिलाच्या बाबतीमध्ये असणारा वर्ष श्राद्धाचा असणारा हा कार्यक्रम आहे. वडिलाचं प्रेम किती असतं हे जर सांगायचं म्हटलं का नाही, लेकरं कसे असू द्या बरं का, बापाचं प्रेम म्हणजे निस्वार्थ स्वरूपामध्ये असणारं प्रेम असतं. एखाद्या वेळेस एखाद्या मुलाला समजत जरी नसेल ना तर आई वडील काय करतात, त्याला समजावून सांगतात.
मुलगा वाईट जरी असेल तर गावातल्या लोकांना आवडणार नाही, पण बापाला मात्र तो मुलगा आवडणार म्हणजे आवडणार. याला दृष्टांत जर द्यायचा म्हटलं ना, महाभारतामध्ये दृष्टांत आहे. महाभारतामध्ये धृतराष्ट्र म्हणायचा असणारा राजा आहे आणि त्याला 1 आणि 2 नाही 100 असणारी मुलं आहेत आणि सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव आहे दुर्योधन. अनेक जणांनी उपदेश केला धृतराष्ट्राला, पण त्यानं कुणाचं सुद्धा ऐकलं नाही. उलट भावाच्याच मुलाला मारण्याचा त्यानं प्रयत्न केला पांडवांना. आणि एवढी मुलं वाईट असून सुद्धा युद्धाचा ज्यावेळेला प्रसंग सुरुवात झाला त्यावेळी संजयाला जवळ बोलून घेतलं आणि पहिला प्रश्न विचारला, सांग बाबा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवा शैव किम कुर्वत संजय. एवढंच नाही, त्या युद्धामध्ये नेमकं जिंकल तरी कोण हे मला सांग. एवढे मुलं वाईट असून सुद्धा त्या संजयाला प्रश्न विचारतो. त्यानं सुद्धा बोलण्याकरता सुरुवात केली. इथं जिंकत असताना जिकडं अर्जुनाच्या बाबतीमध्ये आणि श्रीकृष्ण आहे, जिकडं लक्ष्मी आहे, यश आहे, तिकडंच असणारा विजय होणार आहे. तरी बापाचं प्रेम सांगितलेलं एवढं जरी असेल, मुलगा मरण पावल्याच्या नंतर सगळ्याला आनंद वाटला, पण दुर्योधन मरण पावल्याच्या नंतर बापाला दुःखच वाटलं. विडाला विडाला आणि बाप मुला करता पाठीमागच्या लोका करता किती कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, हे शब्दामध्ये सुद्धा वर्णन करता येत नाही. एक रुपया बाप जर जमा करून कोणाकरता ठेवत असेल तर सगळी प्रॉपर्टी पाठीमागच्या लोकांकरता जमा करून ठेवतो. तुकोबराय सांगतात, एकाएकी गेला. संसार जतन करत असताना आणि कमवत असताना बाप काय करतो, बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. कुरवंडी शब्दाचा अर्थ होतो शरीर. बाप कधी सुद्धा स्वतःच्या शरीराचा विचार करत नाही. बापाचं वय जर झालं ना, बापाला जर एखाद्या वेळेस दातानं अन्न जर खाता येत नसेल आणि कोणी जर डॉक्टरनं सांगितलं एवढा तुम्ही दात काय करा, चांगल्या स्वरूपामध्ये याची दुरुस्ती करा आणि बसवून घ्या, डॉक्टरनं जर सांगितलं 30-40 हजार रुपयाला खर्च येतो, तर बाप म्हणतो राहायचंच किती दिवस आता. म्हणजे दाताची सुद्धा व्यवस्था बाप करत नाही, कपड्याची व्यवस्था बघत नाही, शरीराची व्यवस्था बघत नाही. फक्त एवढा एकच उद्देश असतो, पाठीमागलचे लोक मात्र आनंदात जगले पाहिजे, एवढाच असताना सगळ्यात मोठा उद्देश असतो. एवढंच नाही, बापानं जर प्रॉपर्टी कमवली ना, वाटण्या होण्याची जर वेळ आली ना, आणि त्या बापाला जर 2 मुलं असतील आणि 20 एकर जमीन असेल, तर बाप काय करतो माहिती, 2 मुलांना 9-9 एकर वाटून देतो. शिल्लक किती राहिली, 2 एकर. वाटण्या करीत असताना बापानं अशा वाटण्या करायला पाहिजे, 2 मुलं मी 1, तिघाच्या वाटण्या बरोबर करायला पाहिजे. पण बाप तसा करीत नाही बरं का. आपल्या करता कमी जमीन घेतो, शेवटी काय म्हणतो माहिती, मी मरण पावल्याच्या नंतर ही सुद्धा तुमचीच आहे ना. म्हणजे आपल्या करता फक्त भाकरी खाण्यापुरतं जेवढं काही लागतं एवढंच बाप आपल्या करता घेतो, जास्त मात्र पुन्हा अपेक्षा करत नाही. सगळी असणारी प्रॉपर्टी असणारी, एखाद्या वेळेस मुलांना जर सांगितलं नावावर करून द्या, तर बाप काय करतो, सगळी प्रॉपर्टी असणारी नावावर करून देतो. कधी सुद्धा मनामध्ये विकार आणत नाही, भेदभाव आणत नाही किंवा काही नाही.
मुलानं बापाला नाही जरी सांभाळलं तर बाप मात्र मुलाच्या बाबतीमध्ये कधी शाप सुद्धा देत नाही, कधी शाप देणार नाही. महाराज, बाप जोडी करत असताना रात्रंदिवस त्या संसाराच्या बाबतीमध्ये सारखी असणारी जोडी करण्याकरता असताना सुरुवात करतो. बापाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत अनेक असणारे दृष्टांत सांगितलेले आहेत. हनुमंतरायावर जर कृपा कोण केली असेल तर लहानपणामध्ये वाचवण्याच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये वायुदेवानं असणारी कृपा केलेली आहे. वायुदेव येवोनी त्याला असणार उचलून घेतलं ना. हनुमंतरायावर कृपा जर कुणाची असेल तर केवळ असणारी बापाची असणारी कृपा आहे. आणि आज मोठमोठ्या पदाला जे लोक गेलेले आहेत का नाही, त्यांच्यावर जर कृपा कुणाची असेल तर ती सुद्धा कृपा बापाचीच आहे. विठाला विठाला. कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना तर पुत्र संततीच्या बाबतीमध्ये 5 असणाऱ्या कन्या आहेत आणि मुलं 2. विचार करा बरं का. आता शहरी परिसरामध्ये झालंय असं, विवाह झाला की एक मुलगा आणि एक मुलगी. कशा करता माहिती का? खायचंच भागत नाही ना. शहरी मधला भाग आहे, खायचंच भागत नाही. पण जुन्या कालावधीमध्ये माणसाच्या बाबतीमध्ये एवढं कुटुंब सांभाळणं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. आणि 1 आणि 2 स्वरूपामध्ये नाही, कन्येचा विवाह लावून देत असताना 5 असणाऱ्या कन्या आणि या कन्येचा विवाह लावून देत असताना तुकोबरायांनी तर प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, एका कन्येचा विवाह जर लावून दिला चांगल्या स्वरूपामध्ये तर सालंकृत कन्यादान आणि पृथ्वी दानाच्या समान. बापानं जर असणारा विवाह चांगल्यापैकी जर लावून जर दिला ना तर बापाला पृथ्वी दानाचं असणारं पुण्य लागतं. या ठिकाणी या वडिलांनी 5 असणाऱ्या कन्येच्या बाबतीमध्ये आणि 2 असणाऱ्या सुपुत्राच्या बाबतीमध्ये सुंदर असणारा संसार मातला या ठिकाणी यांचा थाटला. आता एक नियम असा आहे, पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर मग देव असो कोणी असो, इथून मात्र वेळ जर आली का नाही तर वेळ आल्याच्या नंतर प्रत्येकाला या ठिकाणी जायचंच आहे. इथं कुणाला सुद्धा थांबता मात्र येत नाही. या कुटुंबानं वडिलाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आजार झाला का नाही, आजार झाल्याच्या नंतर दवाखाना सुद्धा असणारा केला. नवे नवे 13वेचा असणारा भाग असेल, 10वा असेल, हा वर्ष श्राद्धाचा भाग असेल, कथा असेल, कीर्तन असेल, अन्नदान असेल, संपूर्ण असणारा हा विधी आहे. आणि असा विधी केल्याच्या नंतर एक स्वरूपामध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे पाठीमागलच्या लोकांना सुद्धा थोडंसं समाधान आहे बरं का. तुम्ही म्हणाल कसं समाधान आहे? माणूस मरण पावल्याच्या नंतर हा विधी केल्याच्या नंतर समाधान असतं का? याला जर बोलायचं म्हटलं तर थोडंसं साईडला जाऊन बोलतो. करोनाच्या कालावधीमध्ये काही लोक मरण पावले, सगळ्याला माहिती आहे. मुलाला पाणी पाजवता आलं का बापाला? करोनाच्या कालावधीमध्ये काही माणसं मरण पावले, त्या मुलाला बापाला पाणी सुद्धा पाजवता आलं नाही. एवढंच नाही, अग्निसंस्कार करता आले, अग्निसंस्कार करता आले नाहीत. राख भरणे आणि कुठंतरी नदीला नेऊन टाकता आली असं सुद्धा घडलं नाही. एवढंच नाही, कीर्तन नाही, भजन नाही, काही नाही.
कुठला सुद्धा विधी असणारा करता आला नाही. एका प्रकारामध्ये मरण तर निश्चित आहे, पण कमीत कमी पाठीमागच्या लोकांना हे जरी विधी घडला आणि हाताने जर विधी केला तर एका प्रकारचं समाधान आहे. मरण तर प्रत्येकाला आहे, पण कमीत कमी आमच्या वडिलाचा आम्ही संपूर्ण विधी केला, एक सुद्धा त्याच्यामध्ये समाधानाची भूमिका आहे. म्हणून या परिवारानं सेवा सुद्धा असणारी त्यांच्या स्वरूपामध्ये, विशेष स्वरूपामध्ये असणारी केलेली आहे. म्हणून आज या कीर्तनरूपी सेवेकरिता जो अभंग घेतलेला आहे, तो अभंग मात्र जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. आणि तुकोबाराय दुःखाच्या बाबतीमध्ये थोडासा असणारा भाग सांगतात की मला मात्र या ठिकाणी दुःख जास्त वाटत आहे, पण हे दुःख मला का वाटत आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. हे चित्ताच्या बाबतीमध्ये कामानं प्रत्येक जणाचं असणारं चित्त मात्र हिरावून घेतलेलं आहे, याच्या करता मला दुःख वाटत आहे. अभंगाचं पहिलं चरण. रखुमाई अभंगाचं असणारं जे चिंतन आहे, आपल्याकडे एक 15-20 मिनिटं शिल्लक आहेत. एकदम लक्ष देऊन ऐका बरं का. कामे नेले चित्त निधी अवलोकू मुख. प्रत्येक जणाचा असणारा जर चित्त जर कोण हिरावून घेतला असेल तर नंबर 1चा असणारा वैरी सांगितलेला आहे. प्रत्येक जणाच्या जवळ असणारा त्याचं नाव सांगितलेलं आहे काम. बरं, या कामानं आतापर्यंत कुणाला असणारं परेशान केलं नाही, प्रत्येक जणाला असणारं परेशान केलेलं आहे. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहरासी अब्रू घेतो भय नाही त्यासी. या कामानं प्रत्येक जणाला असणारं परेशान करून टाकलेलं आहे. एवढंच नाही, माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगत असताना काही बोलण्याचा असताना भाग सांगितलेला आहे. अरे अर्जुना, हे काम आणि क्रोध एकदम असणारे साधारण समजू नको बरं का, फार असणारे हे मोठे आहेत.
आणि ज्ञानी माणसाचे 100% असणारे हे वैरी आहेत. काम येश क्रोध येश रजो गुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेनमी हवैरिनम. किती वैरी आहेत माणसाचे? नंबर 1 काम आणि नंबर 2 असणारा क्रोध. तब हृदय कमळ आरामू, जो योगी यांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगेन ऐक. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला बोलण्याकरता सुरुवात केली. अर्जुना, हे काम गिराईक एवढं साधारण समजू नको बर का. तरी हे काम क्रोधू पाही, जयाते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. यमाला कधी कुणाची कीव येते का? यमाला कधी सुद्धा कुणाची कीव येत नाही. तसं कामाला आणि क्रोधाला कुणाची सुद्धा कीव मात्र येत नाही. किती जरी माणूस शांत बसलेला असेल तर त्या माणसाची वाट लावण्याकरता जर कोण असेल, नंबर 1 चा काम आणि नंबर 2 चा असणारा क्रोध. विडाला मिडाला. काही भाग सांगतो शास्त्रामधले आणि भावार्थ रामायणामध्ये सुद्धा काही भाग सांगितलेला आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. थोडस माफी मागून बोलतो. बापाचं प्रेम कन्येवर किती जरी असलं, शब्द काय सांगायचं लक्ष देऊन ऐका बरं का. बापाचं प्रेम कन्येवर किती जरी असलं, कन्या जर एकदा उपवर झाली, लक्ष करा, एकदा जर कन्या उपवर झाली तर शक्यतो काही कालावधी असा सांगितलेला आहे अंतराच्या स्वरूपामध्ये असणारं राहणं. कशा करता माहिती का? हा काम नावाचा गिराईक असा आहे, हे ब्रह्मदेवाला यानं सोडलं नाही तर आपल्या जीवाचं तुम्ही कुठं मांडता? म्हणजे इतका काम असणारा तो खतरनाक आहे. एवढंच नाही, हे ज्ञान निधीचे भुजंग, बोला महाराज, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे विषय दरीचे वाघ आहेत. वाघ शब्दाचा अर्थ कळतो का? तुमच्याकडे बिबट्या वगैरे फिरतो का? हा, बिबट्या फिरल्याच्या नंतर आणि बिबट्या दिसल्याच्या नंतर माणसाला आनंदच वाटतो का नाही? माणसं घराच्या बाहेर निघत नाहीत म्हणलं तर. नुसतं बिबट्या फिरायला असं जरी कळालं तर घराच्या बाहेर कोणी निघणार नाही. अहो, हा तर बिबट्या तुम्हाला दिसेल तरी, पण या वाघाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, ज्ञान निधीचे भुजंग. ज्याला हरिपाठ आला, ज्याला काकड्याचं भजन आलं, ज्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करता आलं, ज्याला कीर्तन करता आलं, ज्याला कथा करता आली, याचा जर खरा जर वैरी कोण असेल तर कोण? बोला. याचा खरा वैरी सांगितले, हे ज्ञान निधीचे भुजंग. भुजंग शब्दाचा अर्थ असा होतो नुसता साप नाही, भुजंग सांगितलेला आहे. भुजंग म्हणजे सापापेक्षा सुद्धा असणारा, भयानक असणारा. आणि हे नेमका कुणाचा वैरी आहे माहिती? ज्यांच्या ज्यांच्या जवळ ज्ञान आलं त्यांची वाट लावण्याकरता जर कोण असेल तर हा काम आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे आज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. जो माणूस भक्ती करत असताना भोळा आहे, याच्या माग हे कधीच लागत नाहीत. ज्याच्या जवळ ज्ञान आहे त्याच्या माग लागतात. असं समजत नसेल तर सोप्या भाषेत सांगतो. मांजर तुम्हाला माहिती का? मांजर सांगा. मांजरीला 2च पाय असतात ना? बोला ना. आमच्या इकडे 2च आहेत बरं का. मांजरीला पाय किती? 4. ऐका, दृष्टांत पक्का आहे असं लक्ष करून ऐका. मांजर उंदीर खात असताना जिवंत उंदीर खाते का मेलेला खाते? आणखी मला वाटतं तुम्हाला माहितीच नाही ती कशाचा नाश्ता करते ते. मांजर कधी सुद्धा मेलेला उंदीर खाणार नाही. आता बिनलाजी मांजर असतं तिला पर्याय नाही, पण मांजर शक्यतो उंदीर खात असताना कोणता उंदीर खाते माहितीये का? जो या बिळातून त्या बिळात, इकून तिकडं तिकून इकडं, शांताबाई सारखं नाही बरं का. जो उंदीर सारखा इकडं तिकडं इकडं तिकडं फिरतो का नाही,
मांजर त्याच्यावरच लक्ष देऊन असते. एकदा जर तिनं दबी मारली का नाही, उंदराला सोडणारच नाही. 2-2 तासापर्यंत रामकृष्ण हरीचा जप करून तिथंच बसते. कशा करता? उंदरा करता. तसं हे काम आणि क्रोध साध्या भोळ्या माणसाच्या माग लागतच नाहीत. हे कुणाच्या माग लागतात? ज्ञानी माणसाच्या. असं समजत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. हे शस्त्रे विन साधिती, बोला, दोरे विन बांधिती, नाही, आणि ज्ञानियासी तरी वधिती पैज घेऊनी. हे कुस्ती कुणासोबत खेळतात माहिती का? अज्ञानी माणसासोबत कुस्तीच खेळत नाही तो. ज्या माणसाला ज्ञान झालं त्याच्या हातामध्ये हात देतात आणि म्हणतात बघायची का आता. कुणासोबत? ज्याला ज्ञान झालं त्यांच्यासोबत हे कुस्ती खेळतात. ज्याला ज्ञान झालं नाही त्याला मात्र नादाला सुद्धा लागत नाहीत. विडाला विडाला. हे देह दुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. जगावर जर राज्य कुणाचं असेल तर जगावर राज्य सांगितलेलं आहे नंबर 1 कामाचं आणि नंबर 2 असणार क्रोधाचं. राग येत नाही. आता एवढी इथं माणसं आहेत का नाही, राग येत नाही कुणाला असं सांगा बरं. कुणाला राग येत नाही? अहो, लहानातलं लहान लेकरू जरी असलं त्याला जर रुपया नाही दिला तर ते सुद्धा तनतनच करते बरं का. म्हणजे राग येत नाही कुणाला. सगळ्यात मोठं राज्य जर कुणाचं असेल तर नंबर 1 कामाचं आणि नंबर 2 असणार क्रोधाचं. ऐका, यांची उत्पत्ती होत असताना माऊलींनी वर्णन केलेली आहे. हे रजाचे कीर झाले परी तमासी पडियंते भले, तेने निजपद या दिधले प्रमाद मोहो. एवढंच नाही, हे मृत्यूच्या नगरी मानी जती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणोनिया. जिवंत माणसाचे जर वैरी कोण असतील या मृत्यू लोकामध्ये तर खरे 2 शत्रू सांगितलेत. नंबर 1 काम आणि नंबर 2 असणारा क्रोध. विडाला विडाला. बोला ना, बोला ना, बोला. त्रिविधम नरकस्येदम. वा 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 वा. द्वारम नाशनम आत्मनः. वा. कामक्रोधस्तथा लोभ. वा वा. तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. टाळ्या वाजवा एकदा, टाळ्या वाजवा. नरक 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 म्हणजे आपल्या जवळ 3 जण आहेत बरं का. आपल्या जवळ आहेत 3 जण आणि 3 त्याचे भेद केलेले आहेत. नंबर 1, ज्याच्या जवळ वाईट वासना आली शेजारच्याला बसलेला कळत नाही. शब्द आहे का? कीर्तनात जरी आपण बसलो कुठं जरी बसलो तर शेजारच्या माणसाला कळत नाही की याच्या मनामध्ये नेमका विकार कोणता आलेला आहे, पण स्वतःला तरी कळतं ना. ज्याच्या जवळ काम वासना आली त्यानं असं समजायचं मी नरकामध्येच आहे. ज्याला राग आला कुणाला असं मारू वाटतं त्यानं असं समजायचं मी नरकामध्येच आहे. आणि ज्याला असं वाटतं की 2 वर्षाच्या नंतर शेजारचं एकरवर निघणार आहे मी घेणार आहे त्यानं असं समजायचं मी नरकातच आहे. कळालं का नाही? हा, ज्याच्याजवळ काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे तो साक्षात माणूस असताना तो नरकामध्ये आहे. आणि इथं एक वर्णन केलेलं आहे. एवढ्या माणसाचं वाटोळ होण्याकरता जर काय असेल तर त्याचा भाग सांगितलेला आहे काम. काही लोक म्हणतील मग महाराज एवढे जर हे गिराईक जर खतरनाक असतील, आमची जर हे वाट लावित असतील तर यांना आम्ही पकडून मारू. पण पकडून मारायचं जरी म्हटलं तर हे सापडत नाहीत. शरीरातच आहेत. कुणाला सापडले का आतापर्यंत? काम शरीरातच आहे, कधी सुद्धा कुणाला सापडलेला नाही. राग शरीरामध्येच आहे, कुणाला सापडला? लोभ शरीरामध्येच आहे, लोभ कुणाला सापडला? अजिबात नाही. बोला 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 बोला. द्या प्रमाण, द्या ना प्रमाण द्या. बर पुन्हा. वा 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 वा. टाळ्या वाजवायला, टाळ्या वाजवायला. त्याच्या अगोदरचा असणारा भाग सांगतो म्हणजे पुन्हा हे प्रमाण घेतो बरं का. ब्रह्मदेवाच्या एक दिवस लक्षामध्ये आलं हे जर 2 जण एवढे खतरनाक गिरायक असतील तर याला पकडणार म्हणजे पकडणार. पण माऊलींनी वर्णन केलेलं आहे हे ब्रह्मदेवाला सुद्धा सापडले नाहीत. हे आपल्या सुद्धा टीव्हीवर बातम्या लागल्या का नाही? ते म्हणतात चोराचा तपास चालू आहे, आणखी मात्र सापडलेले नाहीत. तपास चालू आहे. अहो तपास चालू आहे म्हणजे 10-10 वर्ष निघून गेले, फाईल झाकायची पाळी आली ना. तपासच चालू आहे नुसतं. आणखी
तसं हे जे चोरटे शरीरामधले आहेत का नाही, माऊलीने या चोरट्याचं वर्णन केलेलं आहे. किती विकार आहेत पहा. नंबर 1, हे अंगातव घडले जीवीची आथी जडले परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे ब्रह्मदेवाला सुद्धा सापडले नाहीत, आपण भाकरी खाणाऱ्या माणसाला कधी सापडतील? विडाला विडाला. पण माऊलीने एक दुसरी ओवी सांगितली. नेमकं ही बसतीत कुठं ती आहे का बरं का? यांचं बसायचं ठिकाण कोणतं आहे? कामाचं आणि क्रोधाचं. हे चैतन्याचे शेजारी. कुठं बसतात हे? चैतन्याचे शेजारी. चैतन्य म्हणजे कोणत्या माणसाचं नाव नाही बरं का. चैतन्य म्हणजे कुठल्या माणसाचं नाव नाही. तुम्ही त्याच्याकडे जाऊन बसता आणि त्याच्या साईडला जाऊन बघताल, हा अजिबात नाही. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानी याच्या हरी. आणि पुढं म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे बसतात चैतन्याचे शेजारी. कोणतं चैतन्य माहिती का? आपल्या हृदयामध्ये असणारं जे चैतन्य आहे त्याच्या भकीलाच बसलेले आहेत, पण कुणाला मात्र सापडत नाहीत. एवढे असणारे महान असणारे येत आहेत. हे जळेविन बुडविती आगीविन जाळीती न बोलता कवळीती प्राणी याते. थोडस माफी मागून दृष्टांत देतो बरं का, कुणाला मनाला लागू देऊ नका. तरुण एखादा मुलगा असावा. लक्ष करून ऐका बरं का. तरुण एखादा मुलगा असावा. माऊलीने वर्णन कसं सांगितले पहा. हे जळेविन बुडविती आगीविन जाळीती न बोलता कवळीती प्राणी याते. मुलगा तरुण असावा आणि कुठेतरी लग्नामध्ये जावा आणि एखादी मुलगी तरुण असावी, त्या मुलीनं सहज मुलाकडे बघून हसावं. ते जेवण करीत नाही मंडपात आणि घराकडे आल्याच्यानंतर सारखं हसतच राहते. कशामुळं? कळलं तुम्हाला? नुसतं हसलं तर त्याला दिवसभर असं प्रसन्न वाटतं. म्हणजे विचार करा, न बोलता सुद्धा कवळतात एवढे गिऱ्हाईक बाद आहे ते. विडाला विडाला. आणि म्हणून तुकोबराय वर्णन करतात, प्रत्येक माणसाचं वाटोळं करण्याकरता हे जर गिऱ्हाईक खराब असतील ना, प्रत्येक माणसाचं चित्त घेऊन जाण्याकरता जर कोण असेल तर नंबर 1 चा वैरी सांगितलेला आहे. कामे नेले चित्त नेदी अवलोकुमुख. कामे नेले चित्त नेदी अवलोकुमुख. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. पहिलं चरण असं आहे, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. पण काही जणाला प्रश्न असा वाटेल, मग हे तुकोबराय असं म्हणतात का? तसं नाही बरं का. तुकोबरायच्या बाबतीमध्ये हे प्रमाण नाही बसत. कारण त्यांच्याजवळ जर काम असता तर काम असल्याच्या नंतर कामानं त्यांच्यावर झडप घातली असते. पण ज्या वेळेला गावातल्या मंडळींनी एक वारांगणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांकडे पाठवली, त्यावेळेला त्यांचे शब्द आहेत, जाई ओ माते न करी जाया हे दुःख होत असताना तुकोबारायला दुःख नाही. हे दुःख जर कुणाला असेल तर दुःखाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय हे आपले आई वडील आहे. तुम्हाला कसं काय? तुम्ही संत माय बाप कृपा वंत. संत आपले माय बाप आहेत आणि आपल्या लेकराचं वाटुळं होऊ नये असं संत मंडळीला वाटतं. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख.
लेकरं जर ऐकत नसतील तर आई वडिलाला तळमळ वाटते, तळमळ. तसं तुकोबाराय सांगतात, सगळ्या पृथ्वी तलावर असणारे जीवाच्या बाबतीमध्ये जे संसारिक व्यक्ती आहेत यांचं चित्त जर कुणा हरवून घेतलं असेल तर नंबर 1 कामानं. आणि कामानं यांचं चित्त हरवून घेतल्यामुळं परिणाम असा झालेला आहे, मला मात्र यांच्या बाबतीमध्ये असणारं दुःख वाटतं. कामे नेले चित्त नेधी अवलोको मुख. चित्त 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 या चित्ताचा शब्दाचा अर्थ जर सांगायचा म्हटलं का नाही, हे चित्त नेमकं राहतं तरी कुठं त्याचा अगोदर भाग सांगतो. नंबर 1, हे चित्त राहण्याचं ठिकाण म्हणजे छातीच्या ठिकाणी आहे. नंबर 1, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 मिळून असणारं अंतकरण होतं. आणि चित्ताचं खरं काम जर कोणतं असेल तर पूर्वापार करणे हे चित्ताचं असणारं काम आहे. काल काय काम केलं, आज काय काम करायचं आहे, उद्या काय काम करायचं आहे, हे कुणाचं जर काम असेल तर हे असणारं चित्ताचं आहे. पण खरं जर वर्णन करायचं म्हटलं ना तर या चित्तानं पाय धरत असताना, नामचिंतन करत असताना देवाच्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाची ध्यान. चित्ती तुझे पाय डोळा रूपाची ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुणा. तुकोबराय म्हणतात, देवाचा चेहरा पाहण्याकरता कुणाला आवडत नाही. प्रत्येक जणाला देवाचा चेहरा बघू वाटतो. आणि देवाचा चेहरा बघितल्याच्या नंतर काही पुण्याचा भाग सांगितलेला आहे काकड आरतीमध्ये. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. देवाचा नुसता चेहरा बघितल्याच्या नंतर एवढं पाप नष्ट होतं. पण अनेक लोकाला देवाचा चेहरा बघूसा वाटतो, पण काही लोकाला मात्र कामामुळं देवाचा चेहरा मात्र बघण्याकरता मिळत नाही. दर्शन कुणाला आवडत नाही. पण कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख. तुकोबाराय सांगतात, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. देवाच्या बाबतीमध्ये, संताच्या बाबतीमध्ये, देवाच्या बाबतीमध्ये, संताच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे की शक्यतो साधू संताच्या बाबतीमध्ये संसाराचा विकार येत नाही, तर संसाराच्या बाबतीमध्ये विकार न येता फक्त त्यांची एवढीच तळमळ असते. फक्त जे संपूर्ण असणारी पृथ्वी तलावरचे लोक आहेत का नाही, उजळा वया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा, याच्याकरता संत मंडळी असणारी पृथ्वी तलावर येतात आणि अनेक जणांचा उद्धार करण्याची त्यांची असणारी भूमिका असते. विडाला विडाला. आता त्या चित्ताच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं का नाही, आपण कीर्तनामध्ये बसलो, कीर्तनामध्ये जरी बसलो तर सगळ्याचं चित्त कीर्तनामध्येच राहील असं मात्र नाही बरं का. कुणाचं चिंतन करत असताना हे चित्त काय करतं, कुणी बाजाराकडे जातं, कुणी शेतामध्ये जातं, कुणी घराकडे जातं. माणूस शरीरानं बसतो पण चित्त मात्र त्या ठिकाणी असणारं स्थिर मात्र नाही. तुकोबाराय सांगतात, या जनतेच्या बाबतीमध्ये मला मात्र बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. आणि पुढं वर्णन करत असताना असं म्हणतात, देवा आम्हाला तू का सासूरवासेमध्ये घातलंस, आणि सासूरवास झाल्याच्या नंतर आम्हाला मात्र परमार्थ मात्र घडत नाही. याचं उत्तर दिलं दुसऱ्याच्या.
आपोलिया संतान सासूरवासाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर सासूरवास स्त्रीला असतो का पुरुषाला असतो? मी काय म्हणतो लक्षात येते ना? सासूरवास स्त्रीला असतो का पुरुषाला असतो? हा, त्याचं उत्तर असं आहे बरं का. सासूरवासाच्या बाबतीमध्ये काही जणांना असं वाटलं नुसतं लग्न झाल्याच्या नंतर त्या महिलेच्या बद्दल तिला सासूरवास आहे. हा, अजिबात नाही बरं का. सासूरवास पुरुषाला पण आहे आणि स्त्रीला पण आहे. तुम्हाला कसा काय? एखाद्या वेळेस एखाद्या पुरुषाचा विवाह जर झाला तर लग्न झाल्याच्या नंतर त्याला सुद्धा सासूरवास आहे. कसा? कुणाची मुलं बापाला सासूरवास करतात, कुणाची पत्नी मालकाला सासूरवास करते. काही जण म्हणतात बोला तुला आलो असतो कीर्तनाला पण काय करावं, गिराईकच बरोबर नाही, कुठं जाऊ घेत नाही, आता काय करावं काय नाही. म्हणजे हा सासूरवासच आहे बरं का. आणि या सासूरवासामध्ये माणसाचे परेशान आहेत नुसतं असे. बरं, या सासूरवासामध्ये आणखी एक दृष्टांत देतो तुम्हाला. व्यावहारिक सासूरवास वेगळा आणि या शरीरामधला सासूरवास वेगळा. व्यावहारिक सासूरवास जर सांगायचं म्हटलं ना, मुलीला विवाहाच्या बाबतीमध्ये विवाह झाला की तिला सासूरवास जुन्या काळामध्ये होता. मुलगी जर निघाली ना नांदण्या करता तर मुलगी रडायची, मुलीची आई रडायची. आता तसं राहिलं नाही बरं का. मुलगीच गाडीमध्ये बसताना हसत आली, ह ह ह. रडायली कोण माहिती का? आता सासू. आता कशा करता माहिती का? माय कशी ती की आता आणि कशी नाही, एवढं जतन करून ठेवलं. खरा सासूरवास तिला आहे. आता तिला भाकरी जरी नाही आल्या तर सासू बाहेर जाऊन घरानं करत नाही, हीच काम करते सगळे. कशा करता? आता राहावी, आता दुसरी भेटणार नाही ना आता. म्हणजे हा सासूरवास व्यावहारिक दृष्टिकोनामधून हा एक सासूरवास. आणि शरीराच्या बाबतीमध्ये जर सासूरवास सांगायचा म्हटलं का नाही, याला एक गवळण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल थोडस. हरिया हो, हरिया हो, माझे मंदिरी नाही ना दुसरे ना कोणी घरी, नाही ना दुसरे ना कोणी घरी. हरिया हो, हरिया हो, हरिया हो, हरिया हो, माझे मंदिरी नाही ना दुसरे ना कोणी घरी. गोकुळवासियाच्या बाबतीमध्ये हरीला बोलवत असताना काही गवळणी बोलवायच्या, पण त्याचं रूपक दिलंय कसं पहा. हरीला बोलवायचं पण हरीला बोलवत असताना गवळणी म्हणायच्या, हरी तुम्ही माझ्या घरी या. कृष्णानं प्रश्न विचारायचा, मी तुमच्या घरी आलो असतो पण सासरा असेल, सासू असेल, ननंद असेल, मग मी आल्याच्या नंतर त्यांना आवडेल का? पण ती सासू कोणती, सासरा कोणता, या शरीराच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. हरी माया सासू गेलिया गावा. कोणती सासू? माया सासू गेलिया गावा. सासू माया बर का. आणि एक माया एक अशी आहे, सुनले झटका माया का, डुबाया प्रेमारथ सबका. मायेमुळं मात्र अनेक जणांचा संसार मात्र सुखी असणारा झाला नाही. मायेनं मात्र आजपर्यंत मोठमोठ्या लोकांना असणारा भुलवलेला आहे. याला एक प्रमाण सांगतो, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे तुझे नवे रे कुणी, अंती दासील एकल प्राण्या माझे माझे म्हणुनी.
सिंहासनाच्या जवळ जर कोणती असेल तर माया नावाची असणारी ही सासू आहे. आणि जनाबाई महाराज झाले, नाथराय झाले, या सासूच्या बाबतीमध्ये, सासऱ्याच्या बाबतीमध्ये यांनी नवस केलेले आहेत. जनाबाई महाराजांनी तर नवसच केला, खंडे राया तुझ करीते नवसो मरू दे रे. रे सासू सासू रे सासू जनाबाई महाराजांनी एक अभंग सुंदरच लिहिलेला आहे, खंडे राया तुझ करीते नवसो मरू दे रे सासू खंडे राया. पण सासू सुद्धा हीच सांगितली आहे, माया नावाची असणार ही सासू. आणि नाथरायनी तर भारुडामध्ये सुंदर एक रूपक दिलेलं आहे का अभंगामध्ये, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करते लवकर निर्धारी तिला, सासू माझी जाच करते लवकर निर्धारी तिला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता ह्या व्यवहारीच्या सासूमध्ये तुम्ही जाऊ नका बरं का, आपल्या मध्ये सगळे आहेत. आता नंबर 1 कोण? सासू म्हणजे माया आहे, माया. आणि अनेक स्वरूपामध्ये सांगतो, ही माया मात्र कुणाची सुद्धा सुटत नाही. थोडस दृष्टांतामध्ये सांगतो, जे वयोवृद्ध मंडळी आहेत का नाही ती लक्ष देऊन ऐका बरं का, थोडस तुमच्या कामाचं आहे. ज्या आई वडिलांनी मुलं आणि आपल्या कन्या लहानाचे मोठं केले ते आपलेशे झाले नाहीत मायेमुळं बरं का. लक्ष करा मी काय सांगतोय ते. लहानाचे मोठं करत असताना आई वडिलांनी आपले मुलं लहानाचे मोठे केले पण ते आपलेशे झाले नाहीत. त्यांच्यावरचं प्रेम त्यांचं कमी झालं, आता त्यांनी नातू जवळ केले. माझा बोलण्याचा भाग असा आहे, अरे मुलं आपले झाले नाही तर नातू आपले होतील का? तरी म्हणतात माझा पप्पे माझ्याशिवाय राहतच नाही. तू काय कर, यात्रेला जाय आता, हा घरी थांबू नको आता तू आता. आणि तसेच त्या नाताला नातीला जवळ घ्यायचे. आणि तुम्ही काय करायचं माहिती का? सोपं सांगतो. सून जवळ असावी, सासऱ्यानं सासून फक्त एक काम करायचं, नाताची पप्पी घेत असताना सुनकडे बघून पप्पी घ्यायची. तिला आवडतं का बघा तुम्ही एकदा, किती कपाळावर आट्या पाडते. पण तुम्ही काय करता, माझा बाळ माझा, अजिबात नाही, तिकडे बघून तुम्ही घ्यायचा, तुम्हाला लक्षातच नाही की आता. हा तुमचे मुलं तुम्ही एवढं प्रेम करून तुमची माया कट झाली नाही, तुमचं प्रेम नातीवर आणि नातावर आहे. ही माया आणखी तुमची संपली? अजिबात नाही संपली. मराय जरी टेकले तर काही आई वडील म्हणतात, आजी आजोबा मला असं वाटतं एकदा पंताला एकदा बाशिंग बांधलेलं मला बघायचं. अरे बस करा की माया. आता माया सुटली का? अजिबात नाही सुटली. इतकी खतरनाक असणारी ही माया आहे. नंबर 2 माया विघ्न ब्रह्मला खरे, म्हणता मी माझे निघरे, एकदम सुंदर असणार प्रमाण आहे. प्रत्येक जणाला विघ्न जर कशाचं असेल ना तर माया विघ्नी भ्रमला खरे. आणि काय म्हणतो, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे. कशाचं वार?
संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. हे वारं मात्र चांगलं नाही, हे साचो कार्य असणार जाईल. अरे बाबा, मृत्यूची वेळ आल्याच्या नंतर साईडला बसणारे लोक म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी ते म्हणत नाहीत. म्हणतात काय करा, नाताला एकदा जवळ आणा. अरे बाबा, माया तोडणं ही गरजेचं आहे. शरीरामध्ये नंबर 1 ची जर सासू कोणती असेल तर नंबर 1 ची सासू सांगितलेली आहे माया. आता सासरा आहे का, कोणता आहे तो सासरा? त्या सासऱ्याचं वर्णन केलं आहे. क्रोधा नाही छिडका विडका अन काम सासरा मरोनी गेला. सासराच मरावा, पण जवळचा कोणता सासरा मरावा? काम रूपी असणारा सासरा मरावा. सगळ्यात मोठं जर माणसाचं वाटोळं कोणी केलं असेल, बरबादी जर कोणी केली असेल, तर या सासूरवासाच्या बाबतीमध्ये माणसाची असणारी राखरांगोळी केलेली आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, का गा सासूर वासी मज केले भगवंता अन आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सत्तेच्या बाबतीमध्ये थोडा माईक लांब ठेव. सत्तेच्या बाबतीमध्ये काही भाग सांगितलेले आहेत. सगळ्यात मोठी एक जर सत्ता कुणाची असेल तर ती सगळ्यात मोठी असणारी सत्ता सांगितलेली आहे पारमार्थिक नावाची असणारी सत्ता. आणि ती सत्ता अशी सांगितलेली आहे, ती देवाची असणारी सत्ता आहे. त्या देवाच्या सत्तेच्या पुढं मात्र कुणाचं सुद्धा असणार काही चालू शकत नाही. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविन. देवाच्या मनात जर आलं, देवाची जी सत्ता आहे का नाही, देवाच्या मनात जर आलं तर देव काय करतो माहिती का? हरिश्चंद्र तारा राणी वाहे देवाच्या मनात जर आलं ना तर राजाला सुद्धा डोंबाच्या घरी पाणी भरण्याकरता लावतो. डोम शब्दाचा अर्थ कळत नसेल तर स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये राखणदार करणारा, नवीन स्मशानभूमीचा मालक असणारा, त्या डोंबाच्या घरी हरिश्चंद्र राजाला पाणी भरण्याकरता लावलं. कुणाची सत्ता होती? याला म्हणायची परमार्थिक नावाची असणारी सत्ता. का गा सासूर वासी मज केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आता तुम्ही राहू दे दादा, राहू दे. तुम्ही बसा. थोडं होऊ द्या, तपश्चर्या होते थोडीशी. उन्हाची थोडी तपश्चर्या झाली पाहिजे ना. सत्तेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर सत्तेला जास्त किंमत आहे. कधी कधी माणसाला असं वाटतं भरपूर ऊन लागायला. आता तुमची जर सत्ता असती ना तर सत्ता असल्याच्या नंतर आता सुद्धा तुम्ही सूर्य झाकून टाकला असता. आहे तुमची सत्ता, फक्त एवढंच म्हणणार भरपूर ऊन लागायले, गप्प बसायचं, काहीच बोलायचं नाही. का? सत्ता आपली नाही. ही सत्ता कुणाची माहिती? ही ईश्वराची सत्ता आहे. या सत्तेच्या पुढं कुणाचं सुद्धा काही चालत नाही. या वर्षी एवढा पाऊस काळ झाला, एवढेच लोक म्हणाले इथून मागं कधी पाऊस झाला नाही. कुणाची हिंमत होती का? लाईट गेल्या जसे फोन लावतात का लोक, आमच्या इकडलं फ्यूज गेलं का टाका लाईट, असं कोणी म्हणलं का देवाला जाऊन जरा पाऊस कमी करा? ईश्वराची सत्ता आहे. या सत्तेच्या पुढं कुणाचं सुद्धा काहीच चालू शकत नाही. नंबर 1 पारमार्थिक असणारी सत्ता आणि नंबर 2 सांगितलेलं आहे व्यावहारिक असणारी सत्ता. व्यवहारामध्ये कधी कधी सत्ता आपली असते, पण ती मात्र कायम स्वरूपाची टिकत नाही. याला दृष्टांत द्यायचं म्हटलं ना, अगोदर घरामध्ये सत्ता असती मालकाची,
मालकाची सत्ता कालांतरानं संपते आणि सत्ता येते पत्नीची. लक्षात आलं ना तुम्हाला? पहिली सत्ता मालकाची, पुन्हा पत्नीची. कालांतरानं ती सत्ता मुलाकडे जाते आणि मुलाकडून सुनेकडे जाते. राहिली सत्ता? अजिबात नाही. सत्ता ही राहू शकत नाही. वर्णन जर करायचं म्हटलं तर काही जणांच्या सत्ता कायमस्वरूपीच्या नाहीत, फक्त 5-5 वर्षाच्या सत्ता आहेत. त्याची ज्यावेळेस सत्ता असते का नाही, आले सरपंच, या रामकृष्ण हरी, या बसा बसा, आणि त्यांची सत्ता एकदा निघून गेली का नाही, ये बस जा नाही बस. या सत्तेला किंमत आहे. नंबर 1, खरी जर सत्ता कुणाची असेल तर ती ईश्वराची असणारी सत्ता आहे. ती सत्ता मात्र कधी सुद्धा बदलत नाही. तुकोबाराय सांगतात, कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आमच्या हातामध्ये मात्र सत्ता नाही. आम्हाला असं वाटतं सकाळी भल्या पहाटे लवकर उठावं आणि तुमच्या असणाऱ्या दर्शनाला यावं, पण आमच्या हातामध्ये मात्र सत्ता नाही. प्रभाते शिवाडे तुम्ही यावे दर्शना. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शन, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शन, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शन. येथे नचले थोरी उरली आहे वास, केले भगवंता कागा सासूरवासी मज. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले थोरी उरली राहे वासना. प्रभात रात्री 2 वाजताच असते ना? प्रभात रात्री 2 वाजताच असते का? तरी काही माणसं म्हणतात बरोबर आहे. प्रभात म्हणजे पहाटची वेळ, आणि सकाळच्या वेळेला देवाच्या दर्शनाला जावंसं वाटतं. पण त्या दर्शनाच्या बाबतीमध्ये कुणाला जाऊ वाटत नाही? सगळ्याला जाऊ वाटतं. सांगा, इथं काकडा कुणाला आवडत नाही? बोला ना, काकडा कुणाला आवडतो का नाही? सगळ्याला आवडतो. पण काकडा सुरू झाला की माणसाला गार झोप लागते, अशी शांत एकदम. काकड्याला जावंसं वाटतं, पण ती सकाळची वेळ असते, झोपेतून उठच वाटत नाही. आणि जे सकाळी झोपेतून उठतात का नाही, ते म्हणतात काय रात्री छान काकडा झाला नंबर 1, मग तुम्ही का आला नाहीत? उठूच वाटलं नाही. सकाळच्या वेळेला प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शनाला, येऊसं वाटतं, पण वासना थोडीशी शिल्लक राहते. आता वासना, वासना या शब्दाचा अर्थ जर सांगायचं म्हटलं ना, तर आपल्या शरीरामध्ये असणारी प्रत्येक जणाची बायको जर कोण असेल, मग ती स्त्री असेल नाही पुरुष असेल, प्रत्येक जणाची बायको जर कोण असेल तर ही वासना प्रत्येक जणाची बायको आहे. नाथरायने का हरिपाठामध्ये नवे भारुडामध्ये वर्णन केलेलं आहे. वासना बायको शेजारीना, झगडा घाली मोठी दारुण, हिच्या पायी नागवण, घर बुडविसी, घर बुडविसी, मी आलो रायाचा जोशी, मी आलो रायाचा जोशी. थोडासा दृष्टांत कामाचा सांगतो, लक्ष करून ऐका बरं का. पुरुष मंडळी करता दृष्टांत आहे. प्रत्येक जणाला लहानपणी, पुरुष मंडळीच्या बाबतीमध्ये प्रत्येक जणाला आईनं मात्र लहानपणी मारलेलंच आहे. शब्द लक्ष करून ऐका बरं का. आईनं पुरुषाच्या बाबतीमध्ये लहान ज्यावेळेला हे पुरुष मंडळी आहे त्यावेळेस आईनं मारलेलंच आहे. मला सांगायचा भाग असा आहे,
आईनं एवढं मारून सुद्धा लहानपणी कोणता मुलगा लग्नाच्या अगोदर आईपासून वाईला निघाला का? तुमच्याकडे वाईलाच म्हणतात, काय म्हणतात? अलग, वेगळा. कधी कोणी निघाला का? लक्ष करून ऐका बरं का, कामाचं आहे. लग्न होईपर्यंत आईनं किती जरी मारलं आणि किती जरी बोलला तर अलग निघाला नाही. आता पुढलं वाक्य ऐका, वासना किती खराब आहे ते सांगतो. लग्न झाल्याबरोबर आईला थोडस आई काही अशी बोलली का नाही, म्हणते आता आमच्या आईच्या जरा पत्त्या सरकल्या बरं का आता जरा. मग ते काय करतो माहिती का, आईनं बोलल्याच्या नंतर आईला स्वयंपाक नाही जमल्याच्या नंतर थोडा चिडचिडपणा करतो. आई तुला स्वयंपाक जमना? अरे लग्न होईपर्यंत 21 वर्षापर्यंत तेच खाल्ला की आता कसं काय जमना? तोच मुलगा वासनेच्या पोटी लग्न झाल्याच्या नंतर त्या आईपासून अलग निघतो ना, संसार थाटतो. कधी कधी त्याला जर उद्धर जर बोलायचं म्हटलं, का वाईला निघाला, त्याचं महत्वाचं उत्तर असं आहे, वाईला निघण्याकरता, अलग निघण्याकरता कारण जर काय असेल, त्याच्याजवळ असलेली जी वासना आहे, वासनेच्या पोटी पत्नीच्या सोबत संसार करतो ना, आईचा त्याग करतो. कधी असं घडलं का पत्नीचा त्याग केला आणि आईचीच सेवा केली असं घडलं? अजिबात नाही. बाई तू राह घरी, मीच काय करतो, अलग निघतो. म्हणजे याचं कारण असं सांगितलं नाथरायांनी, वासना बायको शेजारीन, झगडा घाली मोठी दारुण, हिच्या पायी नागवन घर बुडविसी. तुकोबराय सांगतात, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले थोरी उरली राहे वासना. आणि पुढं म्हणत असताना म्हणतात, आतापर्यंतच्या जीवनामध्ये जेवढे जेवढे मी सायास केले का नाही, सगळे सायास असणारे व्यर्थ गेले. कागा सासुरवासी माझ सांसारिक माणसानं अनेक भरपूर स्वरूपामध्ये प्रॉपर्टी कमवली, पण ज्यावेळेस मुलगा आणि घरची मंडळी सांभाळत नाहीत का नाही, त्यावेळेला बोलत बोलत म्हणतात, आतापर्यंत जेवढं कमवलं का नाही सगळं वाया गेलं बरं का, काही राहिलं नाही. येथे अवघे वाया गेली दिसती सायास, तुका म्हणे नाश दिशे झाल्या वेचाचा. अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी हा अभंगाचा असणारा हा भावार्थ आहे. आणि दुसरा